कोल्हापूरच्या राजकारणात सध्या एकच रणशिंग घुमतंय, ते म्हणजे गोकुळ. आणि या गोकुळच्या सत्ता संग्रामाने आता थेट महायुतीचाच धुरा उडवलाय. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज. एकीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तर दुसरीकडे भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील. दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांची ठिणगी आता इतकी पेटली आहे की आता फक्त प्रश्न गोकुळच्या सत्तेचा नाही तर महायुतीच्या भवितव्याचाही आहे. मुश्रीफ मुक्त गोकुळ या एका घोषणेने शिवाजी पाटील यांनी थेट हसन मुश्रीफ यांनाच आव्हान दिले. मुश्रीफ असलेल्या आघाडीत आम्ही नाही असं स्पष्ट सांगत त्यांनी महायुतीच्या एकजुटीवरच प्रश्नचिन्ह उभं केले. राजकारणात शब्दापेक्षा संकेत महत्वाचे असतात आणि हे संकेत सांगतायत गोकुळची निवडणूक म्हणजे फक्त सहकाराची निवडणूक राहिलेली नाही तर 2029च्या जिल्हा राजकारणाची सेमी फायनल बनली आहे. 5 वर्षापूर्वी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येत महाडिक गटाची 25 वर्षाची सत्ता उलटवली. मात्र आता समीकरण बदललेत. मुश्रीफ महायुतीत गेले पण महायुतीतलेच काही चेहरे त्यांच्या विरोधात उभे ठाकलेत. शिवाजी पाटील यांनी तर थेट कोल्हापूर जिल्हा बँकेतील कथित व्यवहारावर ही सवाल उपस्थित करत नोटाबंदीच्या काळातील कोट्यावधीच्या व्यवहाराचा मुद्दा बाहेर काढलाय. त्यावर संतप्त झालेल्या मुश्रीफ यांनी 100 कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा इशारा दिला. पण त्यालाही शिवाजी पाटील यांनी राजकीय टोला लगावत उत्तर दिले. 200 कोटी कर्ज द्या मग 100 कोटी देतो. आता या सगळ्या संघर्षात सर्वात मोठा प्रश्न असा, महायुती गोकुळमध्ये एकत्र लढणार की एकमेकांविरोधात? कारण गोकुळमध्ये सुरू झालेलं हे राजकीय महाभारत आता फक्त दूध संघापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर गोकुळच्या सत्तेचा पुढचा चेहरा कोण असणार याची रंगीत तालीम सुरू आहे. गोकुळमध्ये दूध कमी पण राजकारण मात्र सध्या अक्षरशः उतरू चाललंय. याने अशा ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.